दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. नमस्कार, तुम्हा सर्वांचे श्री स्वामी भक्ती या चॅनलमध्ये स्वागत. सर्वांना श्री स्वामी समर्थ. नवरात्रामध्ये 9 दिवस अखंड ज्योत, आपण अखंड दिवा ज्याला म्हणतो, तो आपण घरामध्ये जर ठेवणार असाल, काही लोक घटस्थापना करणार आहेत, काही अखंड दिवा 9 दिवस ठेवणार आहात, तर या 9 दिवसामध्ये जे आपण अखंड दिवा लावणार आहोत त्यामध्ये आपल्याला एक वस्तू टाकायची आहे आणि दिवा ज्या ठिकाणी आपण ठेवणार आहे त्याची मांडणी कशा पद्धतीने करायची आहे, त्या दिव्याची दिशा कोणती असावी याविषयी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून अगदी सविस्तर माहिती तुम्हाला मी सांगणार आहे. आपण जर माझ्या चॅनलवर नवीन असाल, व्हिडिओ पहिल्यांदाच पाहत असाल, तर नक्की माझ्या चॅनलला पहिला सबस्क्राईब करा आणि जवळ बेल आयकॉन नक्की प्रेस करा. म्हणजे असेच जेव्हा नवनवीन व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर अपलोड करेन तेव्हा त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येत राहील. आणि व्हिडिओ स्किप न करता अगदी शेवटपर्यंत नक्की पहा. नवरात्र ही 15 ऑक्टोबरपासून सुरुवात होते. 9 दिवस आपल्याला देवी आईची सेवा करायची असते. 9 दिवस आपण उपवास करतो, व्रत करतो, जे काही पूजापाठ आहे ते करणार आहोत. काहींचे उपवास असतात. अशा पद्धतीने आपण हे 9 दिवस आपल्या देवीची उपासना करणार आहोत. कुलदेवीची आपण उपासना करणार आहोत. तर यावेळेला आपण घटस्थापना करतो. काही जणांच्या घरामध्ये घटस्थापना होते, त्याचबरोबर अखंड दिवा देखील आपण लावणार आहोत. काही लोक घटस्थापना जर मूळ ठिकाणी होत असेल तर त्यांनी अखंड दिवा आपल्या घरामध्ये लावणार आहात. तर या अखंड दिवा कशा पद्धतीने लावायचा आणि यामध्ये आपल्याला एक वस्तू त्या दिव्यामध्ये टाकायची आहे आणि दिव्याची मांडणी कशा पद्धतीने करायची आहे, दिव्याची दिशा कोणती असावी याबद्दल मी माहिती सांगते. तर प्रथम पहा, आपण जो दिवा लावणार आहोत, पहिल्यांदा तुमचा गैरसमज दूर करते. कारण माणसाची जी मनात शंका येते ती पहिल्यांदा दिवा विझल्यानंतर. तर पहिली गोष्ट, कोणतीही मनामध्ये शंका आणू नका. एखाद्या वेळेला दिवा विझला तर पुन्हा प्रज्वलित करा, पण मनामध्ये कोणताही वाईट विचार आणू नका. कारण कोणताही देव कधीही आपलं वाईट करत नाहीत किंवा आपलं वाईट व्हावं अशी त्यांची इच्छा नसते. तुमची छोटी मोठी सेवा असेल, जी काही असेल, ती नक्कीच त्यांच्यापर्यंत पोच होत राहते. त्यामुळे जेव्हा दिवा विझेल तेव्हा तो पुन्हा प्रज्वलित करा आणि नमस्कार करून दिवा पुन्हा प्रज्वलित करा. मनामध्ये कोणतीही शंका आणू नका. कारण आपण आजकालचे नागरिक आहोत, सुज्ञान आहोत, शिकलेले आहोत, पण आपल्याला आपल्या देवी आईची सेवा करायची आहे. त्यामुळे सायंटिफिकली किंवा थोडासा निगेटिव्ह विचार बाजूला ठेवा. सायंटिफिकली रिझनने विचार करा आणि दिवा शांत मनाने देवी आईला नमस्कार करून पुन्हा प्रज्वलित करा आणि मनामध्ये कोणताही वाईट विचार आणू नका. ही पहिला मी तुमची शंका दूर करते. आता दिवा मांडणी कशी करायची? ज्या ठिकाणी आपण घट बसवणार आहोत त्या ठिकाणी जर तुम्ही अखंड दिवा लावणार असाल तर तिथे लावा किंवा तुमच्या देवघरामध्ये. तर आपल्याला काय करायचे, सर्वप्रथम ज्या ठिकाणी आपण दिवा मांडणार आहोत त्या दिव्यासाठी आपल्याला एक छोटासा पाट घ्यायचा आहे. त्यावर आपल्याला एक स्वच्छ असा कपडा घ्यायचा आहे आणि त्या कपड्यावरती आपल्याला अष्टकमल तांदळाच्या साहाय्याने काढायचे आहे. अष्टकमल तुम्ही काढा किंवा आपलं स्वस्तिक जरी काढला तरी काही हरकत नाही. आणि त्याच्यावरती आपल्याला दिवा ठेवायचा आहे. होणार आहेत त्यांच्यासाठी मी सांगते. तर तुम्ही काय करा, वात मोठी करा आणि दिवा घेताना असा घ्या की ज्याच्यामध्ये बऱ्यापैकी भरपूर तेल बसेल. म्हणजे तुम्हालाही जास्त वेळ लागणार नाही की सतत जाऊन दिव्यामध्ये तेल आहे का नाही हे पाहण्यासाठी. दिवा स्वच्छ करून घ्या. त्यानंतर दिव्यामध्ये तेल घाला, वात घाला आणि वात ही प्रज्वलित करून घ्या. त्यानंतर आपल्याला सर्वप्रथम आपल्या अखंड दिवा ठेवणार आहोत त्याची आपल्याला पूजा करायची आहे. हळद कुंकू अक्षदा व्हायचे आहे, फूल व्हायचं आहे. अशा पद्धतीने आपल्याला अखंड दिवा ठेवायचा आहे. अखंड दिवा ठेवतो आपण, त्यावेळेला आपल्या दिव्याची ज्योत कोणत्या दिशेला असावी? तर तुम्ही पूर्व दिशेला ठेवू शकता, उत्तर दिशेला ठेवू शकता, पश्चिम दिशेला त्या दिव्याचे तोंड ठेवू शकता.
फक्त दक्षिण दिशा ही यमाची आहे, त्यामुळे दक्षिण दिशेला आपल्या ज्योतीची जी वात आहे किंवा त्या दिशेला दिवा करून ठेवू नका. बाकी तुम्ही पूर्व, उत्तर आणि पश्चिमेला तोंड करून दिव्याचं तुम्ही दिवा लावू शकता. आपली जी दिव्याची ज्योत आहे ती कोणत्या दिशेला असल्याने कोणत्या दिशेला असावी याचे थोडक्यात मी महत्त्व सांगते. जर आपल्या दिव्याची ज्योत जी आपण समईमध्ये लावतो त्या पद्धतीने मी सांगते. जर ती दिव्याची ज्योत आपली पूर्वेला असेल तर तेव्हा स्वास्थ्य, आरोग्याचा लाभ आपल्याला चांगला होण्यासाठी आपण पूर्व दिशेला आपल्या दिव्याची जी वात आहे ती करू शकता. त्याचप्रमाणे जर उत्तरेला लावला तुम्ही दिव्याची जी ज्योत आहे त्याचे जर मुख, त्याची जी दिशा आहे ती जर उत्तरेला असेल तर तुम्हाला धनप्राप्ती, लक्ष्मीप्राप्ती यासाठी आपण उत्तर दिशेला आपण दिव्याची ज्योत करू शकतो. आणि पश्चिमेला आपल्याला सुख, समाधान या गोष्टी आपल्या पश्चिमेकडे असतात. आणि पश्चिमेकडे जर तुम्ही दिव्याच्या वातीची जी ज्योत आहे ती जर पश्चिम दिशेला असेल तर तुम्हाला सुख, समाधान या गोष्टी नक्कीच लाभतील. फक्त दिवा आपला दक्षिण दिशेला करून अजिबात लावायचा नाही. काही जण आहेत की दिवा आहे ते सरळ, जी आपण रोज देवासमोर दिवा लावतो त्याची ज्योत असते त्या पद्धतीने वरती सरळ तोंड करून वरती असेल दिव्याची ज्योत, तर ही सर्वात उत्तम अशी दिव्याची ज्योत मांडली गेली आहे. ही जी ज्योत आहे याचा संबंध थेट आपल्या देवांशी होतो असं मानलं गेलं आहे. त्यामुळे ज्यांची ज्योत अशी वर होणार आहे त्यांचा थेट संबंध आपल्या देवांशी होतो असं मानतात. त्यामुळे तुम्ही जेव्हा अखंड दिवा लावणार आहात तर या छोट्या मोठ्या काळजी घ्या. आता तुम्हाला सांगते की जेव्हा आपण अखंड दिवा लावणार आहोत तर त्यामध्ये आपल्याला एक वस्तू टाकायची आहे, ती म्हणजे भीमसेन कापूर. भीमसेन कापूर जो आहे तो आपल्याला या तेलामध्ये टाकायचा आहे. आता भीमसेन कापूर का टाकायचा, तर हा एक आयुर्वेदिक देखील कापूर मानला गेलेला आहे. त्याच पद्धतीने 9 दिवसामध्ये आपल्या घरामध्ये एक पॉझिटिव्ह एनर्जी राहण्यासाठी, पॉझिटिव्हिटी राहण्यासाठी आपल्याला त्या तेलामध्ये भीमसेनी कापूर टाकायचं आहे. अगदी तुम्ही छोटीशी जी वडी असते जी आपली म्हणतो ते किंवा छोटासा तुकडा घ्या आणि त्यामध्ये टाका. जर तुम्ही सकाळी ऑफिसला जाण्याआधी सकाळी त्याच्यामध्ये टाकून गेला तरी चालेल. त्याच पद्धतीने जेव्हा ज्योत प्रज्वलित होत असते तेव्हा ज्योतीला एक सायंटिफिक रिझन आहे की ऑक्सिजनची गरज असते. त्यामुळे जेव्हा तुम्ही ह्या गोष्टी ज्या वेळेला भीमसेनी कापूर त्याच्यामध्ये टाकेल त्यावेळेला नक्कीच ज्योत विझणार नाही, कारण ते ज्योत पेटण्यासाठी किंवा प्रज्वलित होण्यासाठी ऑक्सिजनची गरज असते. हे देखील एक सायंटिफिक रिझन आहे. आणि अध्यात्माचं घेतला तर तुमच्या घरामध्ये एक पॉझिटिव्ह एनर्जी राहील. आणि घरामध्ये भीमसेन कापूर सहसा बरेच लोक वापरतात आणि त्यांना बरेच छान असे अनुभव देखील आले आहेत. तर तुम्ही ह्या छोट्याशा वस्तू आपल्या दिव्यामध्ये, ही जे भीमसेनी कापूर आहे तो आपल्याला आपल्या दिव्यामध्ये टाकायचा आहे. आणि दिव्याला रोज आपल्याला पूजा करायची आहे, हळद कुंकू व्हायचं आहे, फुले व्हायची आहेत. आणि तुम्ही जर ऑफिसला जाणार असाल तर तुम्ही सकाळी त्याच्यामध्ये तेल टाका आणि एक भीमसेनी कापूरचा तुकडा टाका. दिवा विझणार नाही. आणि जरी विझला कोणाचा, वाऱ्याने विझू शकतो, काही कारणाने आपल्या घरी लहान मुले आहेत, काहीतरी होऊन जर विझला तर मनामध्ये कोणतीही वाईट विचार किंवा शंका आणू नका. दिवा पुन्हा प्रज्वलित करा. आता जेव्हा आपण अखंड दिवा लावणार आहोत तेव्हा त्याला काजळी धरते. तर काजळी काढायची कशी, तर त्यासाठी आपण अखंड दिवा ठेवतोय तर आपण काय करायचं, तर दुसरा दिवा, अशा प्रकारे आपण गणपती बाप्पांची प्राणप्रतिष्ठा करू शकतो. आणि अशा पद्धतीने आपण पूजा करून गणपती बाप्पांचे घरच्या घरी प्राणप्रतिष्ठा करा. गणपती बाप्पा मोरया. स्वामी तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करत ही स्वामींचरणी प्रार्थना. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब देखील करा आणि कमेंट करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.